ए मम्मी, तू मला कुठे लग्न करून दिलंयस यार? अगं हे लोक मला 5 वाजता उठवतात, सकाळचे 5 वाजता. आणि काय तर ते नमस्कार घाल म्हणतात ग सूर्याला. कसला नमस्कार? अगं मी कधी 5ला तर उठले का ग सकाळी? घड्याळात 5 किती वाजता सकाळी कसे वाजता ते पण मला माहित नाही यार. मी अशी पिंगत असते ग लिटरली सकाळी काही पण. आणि सगळ्यात हाईट म्हणजे तिच्या लेकीच्या सासरकडच्या येणार आहेत म्हणून मला म्हणतात की सुट्टी घे ऑफिसला. अगं ऑफिस काय माझ्या बापाच आहे का कधी पण सुट्टी देता? अगो काही पण. आणि माझ्या नंदेचं एक कार्ट आहे, 3 वर्षाचंच आहे. मामी मला बटर चिकन बनव. अगं मम्मी, मला बटर चिकन खायचं असतं तेव्हा मी स्विगी करते ना गं, मला येतच नाही. मला तुझ्याच हातचं खायचं आहे मामी, तूच बनव. अगं पर्जन्य, पर्जन्य नाव आहे. एकाचं पर्जन्य आणि एकाचं धूम्रक येतं. अगं काही पण नावं ठेवतात, सर्किट आहे यार. तू पण मला कुठं आणून ठेवलेस? काही पण नावं ठेवतात. आणि आमची म्हातारी ना 1 नंबरची किराणिष्ट आहे बघ. अगं हिची भांडी आणि जेवण करायला मला सुट्टी घ्यायला लावले. 2 किलो मटण, 2 किलो चिकन, पनीर आणले अर्धा किलो. मम्मी तू माझी लई वाट लावली यार, कुठं आणून टाकलंस तू मला? नाही ना. नवरा खूप शांत, एकदम श्रावण बाळ आहे ग, एकदम. आई म्हणली राजा बस खाली बसला, राजा उठला, राजा जेव, राजा जेवला, राजा जाऊन झोप, राजा जाऊन झोपला. खूप ग श्रावण बाळ. अगं माझं काहीच ऐकत नाही तो. लय हुशार आहे. आज स्वयंपाक केला ना, सगळ्यात 2-2 वाटी एक्स्ट्रा मीठ टाकले. बघूच कशी खातात आता. मग मी पण कोल्हापूरची. लग्नाच्या आधी काय म्हणली? तुला हवं तसं राहा, तुला हवं तसं कर, हवे तसे कपडे घाल. अगं ड्रेस घातला की बोंबलतात ग, नावानं बोंबलतात. हा आले. बरं चल ठेवते, फोन हाक मारायला लागले. कोण म्हणजे? काय एक नमुना. नाही सुधारण्याच्या पलीकडचे आहेत, नाही सुधरवू शकत. राहू दे, सोड, जाऊ दे. मी पण कोण केस होणार आहे आता. हो चालतंय, ठेवते. हां, बाय.